पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपाटी येथे सुमारे 350 कोटी रुपयांचा अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। या सोहळ्यास खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, मनीषा ताई चौधरी, राजन नाईक, विलास तरे, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपवन संरक्षक दिवाकर निरंजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, सातपाटी सरपंच सीमा भोईर यांच्यासह विविध मान्यवर मच्छीमार संस्था पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे सातपाटीचा चेहरामोहरा बदलून जाणार असून भविष्यात हे गाव नगरपालिका होण्याइतपत विकसित होईल। तसेच त्यांनी वाढवण बंदराबाबत स्थानिकांना विश्वास देत भूमिपुत्रांच्या हिताला प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट केली। मच्छीमारांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की समुद्रात 10 ते 15 दिवस जीव धोक्यात घालून मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या वेदना सरकारला समजतात। कधी डिझेल खर्चही निघत नाही, अशा परिस्थितीत त्यांना सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी आहे।